हॅलो अँड वेलकम टू द सिव्हिल टेक. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? जसं मी काल सांगितलं होतं, आपण कॅपॅसिटन्स बघणार आहोत. काय बघणार आहोत? कॅपॅसिटन्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, महत्त्वाचंच सांगतो फक्त. आपण काल बघितलं होतं Q इज इक्वल टू N इंटू ई. एवढंच पाहिलं होतं ना. ईच्या व्हॅल्यू काय असतात? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ई? इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. इथे इलेक्ट्रॉन तर इथे कुलोम. ठीक आहे. सी इज इक्वल टू 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या, या एक्झाममध्ये येतात. दिस इज मेन पार्ट ऑफ द यस्टरडेज लेक्चर. कालच्या लेक्चरमध्ये जे काही मेन होतं ते हे होतं. ठीक आहे. आणि हे आपल्याला काय दिलं यांनी असं सांगितलं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती ट्रान्सफर होतात त्याच्यावरनं आपल्याला चार्ज मिळतो. एवढं आपण काल बघितलं. आज आपण बघणार आहे, ठीक आहे, आपले इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. मग आता हे चालले आहेत इलेक्ट्रॉन, तर मग याने काय होतं? चार्ज तयार होतो ना. चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत, यांनी काय होतोय? चार्ज तयार होतोय. मग चार्ज जर तयार होत असेल तर कुठेतरी चार्जिंग होत असेल, बरोबर ना? मी काय बोलतोय कळालं ना तुम्हाला? इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले म्हणजे चार्ज तयार होतो. मग दुसऱ्या ठिकाणी गेले, जिथं जातात तिथे काय होईल? चार्जिंग. जिथून जातात तिथे काय होईल? डिस्चार्जिंग. कळालं ना? आपल्या फोनमध्ये आपण नेहमी यूज करतो शब्द, फोन डिस्चार्ज झाला आहे. म्हणजे काय झालं? त्याच्यातले इलेक्ट्रॉन म्हणजे बॅटरी संपली. इलेक्ट्रॉन जे काही तुमची एनर्जी वापरली, मोबाईल जेवढा पाहिला तेवढे ते एनर्जीमध्ये वेस्ट झाले. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला आज चार्जिंग, डिस्चार्जिंग हे फेनॉमेना बघायचे. चार्जिंग, डिस्चार्जिंग. सिम्पली दिस इज ड्यू टू द मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. चार्जिंग, डिस्चार्जिंग. आता याच्यामध्ये ना, या चार्जिंग बद्दल थोडंसं अजून माहिती देतो मी तुम्हाला. ठीक आहे. चार्जिंग बद्दल माहिती देतो. चार्जिंग बद्दल जर बोलायचं झालं तर चार्जिंग ना 3 प्रकारे केल्या जाते. ठीक आहे. एक विथ द हेल्प ऑफ फ्रिक्शन, दुसरी विथ द हेल्प ऑफ कंडक्शन आणि तिसरी विथ द हेल्प ऑफ इंडक्शन. मी लेक्चर चालू केल्यापासून एकच गोष्ट बोललो. काल आपण इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर बघितली. इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असेल तर चार्ज तयार होतो. आता चार्ज तयार होतं तर कुठेतरी चार्जिंग होत असेल, कुठेतरी डिस्चार्जिंग होत असेल. तर चार्जिंग ही 3 प्रकारे केली जाते. कोणत्या 3 प्रकारे? पहिले फ्रिक्शनमुळे चार्जिंग होते, दुसरी कंडक्शनमुळे होते, तिसरी इंडक्शनमुळे होते. आता एक एक बघा. आपण जे मोबाईल चार्जिंगला लावतो, तो टाईप येतो कंडक्शनमध्ये. कुठे येतो? कंडक्शनमध्ये. फ्रिक्शनमध्ये चार्ज कसा तयार होतो? म्हणजे विथ द हेल्प ऑफ फ्रिक्शन चार्जिंग कशी होते? मी लहानपणी एक गेम खेळायचो, तुम्ही पण खेळतच असताल, बघितला असेल, वाचला असेल. तुम्हाला एक सांगतो. प्लास्टिकच्या चेअरवर जर तुम्ही एखाद्या कोणता आपला कॉटनचा कपडा असेल, एखादा तुमच्या भावाला, बहिणीला बसवा चेअरवर, प्लास्टिकची चेअर, आणि त्याला बसून त्याला म्हणायचं पाय वर घे, मांडी घालून बस बाबा त्या खुर्चीवर. मागून आपण काय करतो, एक जो आपला जो कॉटनचा कपडा आहे ना, त्यांनी त्या खुर्चीला मारतो. खुर्चीला, भावाला बहिणीला नाही. खुर्चीला ज्यावेळेस आपण मारतो तर काय होतो? ड्यू टू द फ्रिक्शन, ड्यू टू द घर्षण, एक चार्ज तयार होतो. सो दॅट चार्ज इज नथिंग बट द चार्जिंग ड्यू टू फ्रिक्शन. फ्रिक्शनमुळे जो चार्ज तयार होतो, मी इथे सरळ एक्झाम्पल लिहिणार, मला काही स्टँडर्ड एक्झाम्पल द्यायचं नाही. आपलं जे खुर्ची आणि कपडा याचं जे घर्षण होतं, खुर्ची आणि कपडा
याचं जे घर्षण होतं त्याच्यापासून जो चार्ज तयार होतो दॅट इज वन मेथड ऑफ चार्जिंग. म्हणजे चार्ज तयार करण्याची एक मेथड आहे फ्रिक्शन. ठीक आहे ना. कळालं ना हे एक्झाम्पल? ज्यांना कळालं नसेल व्हिडिओ मागं घ्या, नीट ऐका मी काय बोललो. दॅट इज द मेथड ऑफ चार्जिंग इज फ्रिक्शन. फ्रिक्शन करून सुद्धा आपण चार्ज तयार करू शकतो. दुसरं आहे कंडक्शन. कंडक्शन काय असतं? कंडक्शन म्हणजे आपण कंडक्ट करणे. जसं मी आता लेक्चर कंडक्ट करतोय, बरोबर ना. तर लेक्चर कंडक्ट करतोय म्हणजे काय करतोय? मी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देतोय. आता चार्जच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी तुम्हाला चार्जिंग देतोय, बरोबर ना. तर चार्जिंग देतोय म्हणजे काय? मी लेक्चर कंडक्ट करतोय. थोडं कळतंय मी काय बोललो? मी असं बोललो की मी लेक्चर कंडक्ट करतोय म्हणजे काय? मी या शब्दाला माझ्याशी कोरिलेट करतोय म्हणजे लगेच कळेल तुम्हाला. मी काय करतोय? लेक्चर कंडक्ट. लेक्चर कंडक्ट म्हणजे काय? मी माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय. त्याचप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चार्ज आपण देत असू डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये. मी आज ऑनलाईन घेतोय ते ठीक आहे. जर मी क्लासमध्ये असेल तर तिथे विद्यार्थ्यांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो ना. आज आपल्या करोनामुळे ठीक आहे ही स्थिती आहे, मग मी आज कंडक्ट नाही म्हणू शकत, आज मी इंडक्ट म्हणेन. जिथे कुठे समोरासमोर मी लेक्चर घेतलं, समोरासमोर लेक्चर घेणे, समोरासमोर, जिथे कुठे समोरासमोर मी लेक्चर घेतलं म्हणजे तुम्ही डिस्चार्ज पार्टिकल आहेत सगळे. तुम्ही कोण आहे? डिस्चार्ज पार्टिकल. तुमच्याकडे नॉलेज नाही म्हणून तर तुम्ही लेक्चर बघताय, बरोबर ना. माझ्याजवळ आहे तर मी काय देतोय? तुम्हाला चार्ज देतोय. काय देतोय? चार्ज. चार्ज विथ अ डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट. डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट. चार्ज विथ अ डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन. काय बोललो मी एकदा समराईज करतो. या फ्रिक्शनमुळे काय होतं? घर्षण होतं. घर्षणमुळे फिजिकल कॉन्टॅक्ट होतो ना ज्यावेळेस त्या खुर्चीला मारता, त्याच्यामुळे चार्ज तयार होतो. म्हणजे इथे पण तुम्हाला फिजिकल कॉन्टॅक्ट लागतो. काय लागतो इथे? फिजिकल कॉन्टॅक्ट. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट फिजिकल कॉन्टॅक्ट वी क्रिएट अ चार्ज. सेकंड, कंडक्शन. लेक्चर मी समोरासमोर घेतलं म्हणजे मुलांना मी समोरासमोर शिकवतोय. सो देर इज अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द स्टुडंट. सो इफ I am conducting the lecture or charge is produced by the conduction, then there is a direct physical contact. याचं मी एक्झाम्पल दिलंय आपलं चार्जर. चार्जर काय करतो आपण? चार्जरची जी वायर असते ती आपण मोबाईलच्या सॉकेटमध्ये टाकतो आणि डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट होतो. सो दॅट इज नथिंग बट द चार्जिंग प्रोसेस विथ द हेल्प ऑफ कंडक्शन. कंडक्शन म्हणजे जिथे डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट असतो आणि तिथे कुठेही घर्षण, मारणे फिरणे असा प्रकार नसतो. डायरेक्ट तुम्ही इलेक्ट्रिसिटीची वायर घेता, जोडता, पण जोडणं आवश्यक आहे. ठीक आहे. या केसवर येऊ इथे. आता नवीन मोबाईल तयार झालेले आहेत. नवीन मोबाईल काही तर शोध असे चालू आहेत की सूर्यप्रकाशावर चार्जिंग होईल. सो थोडक्यात मला असं सांगायचं, जिथे कुठे चार्जिंग is not with the help of direct contact, then it is called as a induction. No physical contact is required. No physical contact is required. म्हणजे आज जर मी हे लेक्चर कंडक्ट करतोय ते इंडक्शन करतोय. काय करतोय? इंडक्शन. तुम्ही घरी बसलेले आहात, मी घरी आहे, पण मी तुम्हाला चार्जिंग करून देतोय. सो माय लेक्चर इज इंडक्शन. क्लासमध्ये मी समोरासमोर असेल सो ते झालं कंडक्शन. आणि आपल्या खुर्चीला मारणे ते झालं फ्रिक्शन. मी काय बोललो आतापर्यंत? मी हेच बोललो की आपण चार्जिंग करू शकतो विथ द हेल्प ऑफ 3 प्रोसेसेस. फर्स्ट इज द फ्रिक्शन, सेकंड इज द कंडक्शन अँड थर्ड इज द इंडक्शन. सो दीज आर 3 प्रोसेसेस. सर MPSC मध्ये काय येतं याच्यामधलं? काहीच नाही. 0 0 0. मग हे का घेतलं? मी हे याच्यासाठी घेतलं की आता मी तुम्हाला कॅपॅसिटर शिकवीन ना. कॅपॅसिटरमध्ये फ्रिक्वेंटली शब्द वापरणार मी. इंडक्टन्स, कंडक्शन. हे फ्रिक्शन तर नाही वापरलं जात, पण तो टाईप होता म्हणून तुम्हाला सांगितलं. सो हे फ्रिक्वेंटली शब्द तुम्हाला कळावे ना. आपण तर सिव्हिल बॅकग्राऊंडचे आहोत, आपल्याला कुठं कळतं हे इंडक्शन आणि हे कंडक्टन्स.
नाही कळत ना. सो ते शब्दांचा मिनिंग तुम्हाला नंतर इमिजिएटली क्लिक व्हावा याच्यासाठी हे शिकवलं. ठीक आहे. काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं मी सध्या बेसिक्सवर फोकस करतोय. या बेसिकमधनं तुम्हाला एकही क्वेश्चन येणार नाही. हा, तुम्ही चिल मारलं एकदम की ठीक आहे बाबा आता बेसिकच चाललंय तर बेसिक होऊन जाऊ द्या, नंतर जॉईन करा. पण हे बेसिकवरनं तुम्ही डायरेक्ट 2D मारली, बेसिक स्किप केलं डायरेक्ट 2D मारली, तर मला नाही वाटत तुम्हाला जास्त कळेल. म्हणून मी थोडं पहिल्यांदा बेसिक घेतोय. आजचा लेक्चर लागला तर उद्याचा लागू द्या ना, आपल्याला कुठं गडबड आहे. ठीक आहे ना. सो these are the 3 processes or 3 types of charging. चार्जिंग हे 3 प्रकारे केलं जातं: फ्रिक्शन, कंडक्शन, इंडक्शन. ओके ओके. स्क्रीनशॉट मारायचा आहे, मारा बरं एकदा. चलो चल स्टार्ट करूया आपण. कॅपॅसिटन्स हे आपण सगळं बेसिक कन्सेप्ट बघतोय. बेसिक कॉन्सेप्ट आपण अजून कोणताच चॅप्टर चालू केलेला नाही. जसं DC नाही चालू केला, AC नाही चालू केला, TPC नाही चालू केला, AC नाही चालू केला, 3 फेज AC ना, आपण ट्रान्सफॉर्मर चालू केला, काहीच नाही चालू केला. आपण बघतोय बेसिक कन्सेप्ट. तर बेसिक कन्सेप्टमध्ये नेक्स्ट प्रकार आहे आपला कॅपॅसिटर. हे कॅपॅसिटरचं काय काम असतं? कॅपॅसिटरनं हे इलेक्ट्रिसिटी स्टोअर करतं. काय करतं? इलेक्ट्रिसिटी स्टोरेज. कॅपॅसिटरचं काम काय असतं? इलेक्ट्रिसिटी स्टोअर करणं. ठीक आहे. या कॅपॅसिटरलाच एक समानार्थी शब्द आहे, त्याला म्हणायचं कंडेन्सर. काय म्हणायचं? कंडेन्सर. समानार्थी शब्द. कंडेन्सर वापरलं तरी कॅपॅसिटर वापरलं तरी कंडेन्सर. या दोघांचं पण काम काय? दोन्ही पण एकाच मुलाचे 2 नाव आहेत. तर याचे काम काय आहे? इलेक्ट्रिसिटी जो आहे त्याला स्टोअर करणे. ठीक आहे. आता या कॅपॅसिटर हा शब्द मी ज्यावेळेस ऐकतो ना, कॅपॅसिटर हा शब्द मी ज्यावेळेस ऐकतो, बघतो, तर माझ्या डोक्यातनं एकच एक्झाम्पल क्लिक होतं. काय एक्झाम्पल क्लिक होतं माहिती का? ही आपली पूर्वीची ट्यूबलाईट. आताची ट्यूबलाईट जरा ऑटोमॅटिक आली. पूर्वीच्या ट्यूबलाईटमध्ये ही अशी आपली ट्यूबलाईट होती. ठीक आहे. ती इथं कुठंतरी आपण अशी अडकवायचो, बरोबर ना. जाड एकदम नळी होती आणि या नळीच्या इथे ना एक असं गोल एक असं चौकोन होतं बघा. ठीक आहे. हां, तर हे चौकोन ज्याला आठवलं त्याचा खेळ जमून गेला. ठीक आहे. मी काय सांगतो ते बघा. हे कॅपॅसिटर म्हणजे काय? मी कधी पण कॅपॅसिटर बघितलं ना, नाव ऐकलं ना, मला हे आठवतं हे, कारण याला कॅपॅसिटर म्हणतात. तर हे कॅपॅसिटर काय असतं? कॅपॅसिटर ही अशी वस्तू असते की ज्याच्यामध्ये 2 कंडक्टरच्या मध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. इथे इन्सुलेटर प्रोव्हाइड केलेला असतो. हे कंडक्टर आपल्या एसटीचा कंडक्टर नाही. हे कंडक्टर आणि मध्ये इन्सुलेटर. कंडक्टर म्हणजे याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होते, मध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. कॅपॅसिटरची डेफिनेशन आपण बघून घेऊयात पहिले. मग डेफिनेशनवरनं तर तुम्हाला हे कळेलच काय आहे. डेफिनेशन: कॅपॅसिटर or condenser is two conductors separated by insulator which stores
चार्ज. ठीक आहे. चला बघा आता काय लिहिलं मी. कॅपॅसिटर म्हणलं की मला ते आपल्या ट्यूबलाईटचं ते कॅपॅसिटर आठवतं. कॅपॅसिटरला जर मी बघितलं ते नीट कॅपॅसिटर ज्यांच्याकडे जुन्या ट्यूबलाईट असतील ना त्यांनी ती ट्यूबलाईटचं कॅपॅसिटर काढून बघा. इथे वर एक खिळा असतो, खाली एक खिळा असतो, म्हणजे ते स्क्रू टाईप असतं समथिंग, आणि मध्ये इन्सुलेशन म्हणजे प्लास्टिक प्रोव्हाइड केलेलं असतं. कॅपॅसिटर और कॅपॅसिटन्स म्हणतो. या कॅपॅसिटरची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, कॅपॅसिटन्स. काय ते मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. हे बघा, कॅपॅसिटन्स ही प्रोसेस आहे म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करणे. कॅपॅसिटन्स ही प्रोसेस आहे म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करणे. पुन्हा कॅपॅसिटन्स ही प्रोसेस आहे म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज स्टोरेज करणे. आणि जो पदार्थ ही प्रोसेस फॉलो करतो कॅपॅसिटन्सची त्याला कॅपॅसिटर म्हणायचं. हे काय, कॅपॅसिटर. आणि हे प्रोसेस काय करतं, कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी स्टोअर करतं. कॅपॅसिटर काय असतं, कॅपॅसिटर हा असा पदार्थ असतो किंवा अशी गोष्ट असते की त्याच्यामध्ये 2 कंडक्टर प्रोव्हाइड केलेले असतात, सेपरेटेड बाय इन्सुलेटर विच स्टोअर्स द चार्ज. तुम्ही ट्यूबलाईटचं कॅपॅसिटर काढा आणि ट्यूबलाईट चालू होती का बघा, नाही चालू होत. बिकॉज देर इज नो कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बिकॉज देर इज नो कंडक्टर. जर इलेक्ट्रिसिटीच फ्लो नाही झाली तर ट्यूबलाईट कशी चालू होईल. थोडक्यात स्टार्टिंगला आपल्याला कॅपॅसिटर लावावं लागतं. कॅपॅसिटर लावल्यानंतर इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली की आपली ट्यूबलाईट चालू होते. सो कॅपॅसिटर इज two conductor, a set of two conductors separated by insulator which stores a charge. ठीक आहे. आता या कॅपॅसिटरचं काय म्हणणं आहे, या कॅपॅसिटरचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला जेवढा चार्ज देताल, तुम्ही काय देताल, जेवढा चार्ज. या कॅपॅसिटरचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. कॅपॅसिटरचं म्हणणं आहे की मला तुम्ही जेवढा चार्ज देताल म्हणजे जेवढा क्यू देताल तेवढं माझं व्होल्टेज वाढेल. काय म्हणणं आहे या कॅपॅसिटरचं, तुम्ही मला जेवढा चार्ज देताल तेवढं माझं व्होल्टेज वाढेल. मग याला आपल्या इंग्रजी भाषेमध्ये काय लिहितो आपण, क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. क्यू म्हणजे चार्ज, डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. ओके. आता हे असं डायरेक्टली प्रपोर्शनल काढून टाकायचं म्हणलं तर आपण करतो त्याला इक्वल, आणि इकडं लिहिलं व्होल्टेज. पण एक कॉन्स्टंट द्यावा लागतो ना इथे. या प्रपोर्शनलवरनं आपण इक्वलवर आलो की आपण देतो त्याला कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचं नाव असतं सी. ठीक आहे, सी. काय असतं कॉन्स्टंटचं नाव, सी. सीला काय म्हणणार आपण, काय चाललंय आपलं, कॅपॅसिटन्स. सीला काय म्हणणार आपण, कॅपॅसिटन्स. बघा, कॅपॅसिटरचं असं म्हणणं आहे की मला तुम्ही जेवढा चार्ज देताल तेवढं माझं व्होल्टेज वाढेल. चार्ज खूप दिला म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची मुवमेंट खूप झाली तर त्याचं व्होल्टेज वाढणार. आणि या व्होल्टेज कोणाशी प्रपोर्शनल आहे, चार्जशी. सो ज्यावेळेस मी याला इक्वल टू केलं तर एक कॉन्स्टंट मला द्यावा लागला, त्या कॉन्स्टंटचं नाव सी दिलं. सी म्हणजे कॅपॅसिटन्स. मग आता या कॅपॅसिटन्सचं फॉर्म्युला काय झालं रे, बघा, हे सी इथल्या इथं ठेवलं, याला मी इकडं घेतलं, क्यू डिवायडेड बाय व्ही. क्यूचं युनिट काय आहे, क्यूचं युनिट बघा मी इथं लिहून दिलं होतं तुम्हाला, क्यू इज इक्वल टू एन इंटू ई. एनला युनिट आहे का, नंबर एन. एनला युनिट नाही. ईला काय युनिट आहे, कुलम. सो क्यूचं युनिट काय झालं, कुलंब. ठीक आहे. व्हीचं युनिट काय झालं, व्होल्टेज. बरोबर ना, म्हणजे व्होल्ट. ठीक आहे ना. सो कुलम बाय व्होल्ट असं कुणाचं युनिट झालं, कॅपॅसिटन्सचं. आणि हा शोध कुणी लावला, मी नाही लावला, तुम्ही पण नाही लावला. हा शोध लावला फॅरेड नावाच्या, फॅरेडे म्हणा का फॅरेड म्हणा, फॅरेड नावाच्या शास्त्रज्ञानी लावला. सो कॅपॅसिटन्सचं युनिट आहे फॅरेड. फॅरेड म्हणजे असतं कुलम डिवायडेड बाय व्होल्ट.
important for MPSC. 1 farad is equal to coulomb by volt. Okay, C is equal to Q by V. C is equal to Q by V or Q is equal to CV. ठीक आहे ना, हे डोक्यात फिक्स ठेवा, याच्यावर क्वेश्चन येतात. कशावर? Q is equal to CV. चल, एकदा मी एकच मिनिटात प्लीज रिवाइज करू. एकच मिनिटात रिवाइज करतो. स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊयात. आपण कॅपॅसिटर बघितलं. कॅपॅसिटरमध्ये मी कॅपॅसिटर ही वस्तू आहे. ओके, आणि ती प्रोसेस जी आहे ती आहे कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी स्टोरेज. ही प्रोसेस आहे. कॅपॅसिटन्स ही प्रोसेस आहे इलेक्ट्रिसिटी स्टोरेजची. आणि जो पदार्थ, जे पर्टिक्युलर गोष्ट ही इलेक्ट्रिक स्टोरेजची प्रोसेस फॉलो करतं, त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटर. ठीक आहे, कॅपॅसिटर, त्याचा दुसरं नाव आहे कंडेन्सर. ठीक आहे. आता हे कॅपॅसिटर आपण कधी म्हणणार? कॅपॅसिटर आपण तेव्हाच म्हणणार ज्या वेळेस एखादा पदार्थ हा 2 कंडक्टरनी विभागलेला असेल. मध्ये टाकायचं इन्सुलेटर, जसं आपलं ट्यूबलाईटचं कॅपॅसिटर. बरं, या कॅपॅसिटरचं म्हणणं तर तुम्ही ऐकून घेतलं, जेवढा चार्ज वाढेल तेवढं व्होल्टेज वाढेल. सो त्याचा कॉन्स्टंट मी C लिहिला. C इज इक्वल टू Q बाय V, कुलम बाय वोल्ट इज इक्वल टू फॅरेड, VC इज इक्वल टू Q. स्क्रीनशॉट मार लो. ठीक आहे. चला, आता मी काय म्हणलं? मी काहीतरी असं म्हणलं, कॅपॅसिटर. कॅपॅसिटर हे काय करतं? इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करतं. इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करतं. काय करतं? इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर. तर मला एक सांगा, आपण असं म्हणू शकतो, तुम्हाला एक्झाममध्ये कसा क्वेश्चन येईल? एक्झाममध्ये येतो एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर इज. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर इज. तुम्ही नुसतंच म्हणताय की कॅपॅसिटर हे एनर्जी स्टोअर करतो, इलेक्ट्रिसिटी स्टोअर करतो. किती स्टोअर करतो? छोटा कॅपॅसिटर छोटी इलेक्ट्रिसिटी, मोठा कॅपॅसिटर मोठी इलेक्ट्रिसिटी, असं तर नाही. प्रत्येक कॅपॅसिटर हा किती एनर्जी स्टोअर करतो? तर तो स्टोअर करतो E इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर. किती स्टोअर करतो? E इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचंय तर प्रूव्ह करून देऊ. MPSC मध्ये आपल्याला प्रूफच लिहायचे नाही ना, तर आपण याचा प्रूफ नाही घेणार, फॉर्म्युला घेणार. फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं हे शिकवीन मी तुम्हाला. फॉर्म्युला आला कुठून याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. सो एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर इज 1/2 CV स्क्वेअर. और यालाच ना कधी कधी असं विचारतात, हीट स्टोर्ड इन कॅपॅसिटर. हीट एनर्जी किंवा हीट स्टोअर इन कॅपॅसिटर किंवा एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे 1/2 CV स्क्वेअर. आताच आपण एक बघितलं ना रे, Q इज इक्वल टू CV. बरोबर, हेच पाहिलं ना आत्ता. ठेवा ना मग याच्यात ही Q ची व्हॅल्यू. 1/2 ला 1/2, या CV ला मी इथे Q लिहितो आणि एक V उरला ना इथला, हे CV आणि प्लस इथे एक V उरला. तर हा फॉर्म्युला असा झाला. हा दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे ना. कधी कधी एक्झाममध्ये तुम्हाला C ची व्हॅल्यू नाही देणार कॅपॅसिटन्सची, Q ची व्हॅल्यू देतील. त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा. तिसरं, कधी कधी तुम्हाला हे व्होल्टची व्हॅल्यू नाही देणार, कधी कधी तुम्हाला C आणि Q ची व्हॅल्यू देतील. बघा आता, नीट लक्ष द्या. आता हे महत्वाचं आहे. E हे 1/2 ला मी तसंच 1/2 लिहिलं. या फॉर्म्युल्याकडे बघा, या 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 या
इथं नका बघू, या फॉर्म्युल्याकडे बघा. हे CV² आहे. काय आहे? CV². आता मला ना थोडंसं त्रास याचा होतो की हे नुसतंच V जास्त आहे बाबा, या Cला पण मला एक वाढवायचं आहे. तर मी काय करतो, मल्टिप्लाइड बाय C डिवायडेड बाय C. मग इथे काय झालं, 1/2 C² V², बरोबर ना, इंटू 1/C. आता हे बघा, इथं Cचा पण स्क्वेअर असेल, Vचा पण स्क्वेअर असेल, तर कोणाचा स्क्वेअर होईल? Qचा स्क्वेअर. देअरफॉर 1/2 Q² डिवायडेड बाय हे इथलं C इथे लिहिलं. हा झाला आपला तिसरा फॉर्म्युला. आता हे मधलं लिहायची काही गरज नाही, मी ते तुम्हाला दाखवलं की कसं आलं हे. तर हे असं आलं. ठीक आहे. तुम्हाला फॉर्म्युला जर एक पार्ट असेल हा एवढा, तर हा पण तुम्ही फॉर्म करू शकता, बरोबर ना, माझ्यासारखाच. मी थोडी रट्टा मारला याचा मारला रट्टा, खोटं कशाला बोलायचं. आता याचं प्रूफ ठेवून जर लक्षात ठेवायला झालं तर ते तर इलेक्ट्रिकलच्या माणसालाही माहिती नसेल. आपण तर सिव्हिलचे आहेत, त्याच्यामुळे प्रूफ वगैरे काही लक्षात नाही ठेवायचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, त्याच्याहून हा येतो. सर लक्षात ठेवायचा म्हणता, पण एवढे सगळे फॉर्म्युले लक्षात कसं ठेवायचं. थोड्या दिवसांपूर्वी मी यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला, फार छान व्हिडिओ होता. काय होतं की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ना भरपूर नॉलेज आपल्याला रिटेन करावं लागतं, म्हणजे थोडक्यात रट्टा जास्त मारावं लागतं, लक्षात जास्त ठेवावं लागतं. मग त्या केसमध्ये आपण काय यूज करू शकतो. मग मी त्याच्यात एकच पाहिलं की जे आपण पिक्चर बघतो ते आपल्याला कधीही बघा आपल्याला लक्षात राहतात. म्हणजे थोडक्यात जे व्हिज्युअल इफेक्ट आहेत ना, ते व्हिज्युअल इफेक्ट आपल्याला लक्षात राहतात, डोक्यामध्ये फिक्स राहतात. दुसरं, पिक्चरची स्टोरी आपल्याला लक्षात राहते नेहमी. म्हणजे आपलं डोकं काय म्हणतं की मला तुम्ही कोणतीही गोष्ट, मग तो फॉर्म्युला असो किंवा काही असो, ही मला स्टोरीच्या रूपात सांगा. तुम्हाला वाटेल सर हे काय सांगताय, पण हे मी खूप डीपमध्ये जाऊन अभ्यास केला आहे याचा, म्हणून तुम्हाला 4 शब्द सांगतोय आणि त्या ट्रिकनी तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. याच्या पुढे आपण कधी पण कोणतीही गोष्ट लक्षात ठेवणार ना, तर त्याची गोष्ट तयार करणार आणि ती लक्षात ठेवणार. E = 1/2 CV². हे मी लक्षात कसं ठेवलं. ई म्हणलं ना, माझ्या डोक्यात काहीच येत नाही. माझ्या डोक्यात येतं ते अल्बर्ट आईन्स्टाईन, काहीतरी त्यांनी असाच शोध लावला ना, E = mc², असं काहीतरी लावलाय बाबा त्यांनी. आता त्याचा शोध नाही माहिती मला. ई म्हणलं की ते अल्बर्ट आईन्स्टाईन आठवतो मला. ते असे त्याला शॉक दिल्यासारखे असे मोठमोठे केस असतात. तर तो अल्बर्ट आईन्स्टाईन हा माणूस मला E = mc² असं त्याचा फॉर्म्युला आहे, ते त्याच्यामुळं आठवतो. तर मी काय विचार केला बघा, आता मी माझ्या तऱ्हेने एक्झाम्पल कोट करतो, तुमच्या डोक्यात राहिलं तर ठीक, नाही तर तुम्ही स्वतःची कहाणी तयार करायची. ओके. ई म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन = 1/2 CV². अल्बर्ट आईन्स्टाईन हा काय आहे, स्वतःचा CV म्हणजे स्वतःचा रिझ्युमी घेऊन माझ्याकडे आला. जरा जास्तच झालं ना. ठीक आहे, आपल्याला कुठं काय करायचं आहे, आपल्याला फक्त पाठ करायचं आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन CV घेऊन माझ्याकडे आला. मग CV म्हणजे काय? रिझ्युमी. पण त्यांनी एक चूक केली, ते होता जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी. काही म्हणजे असे लोक विचार भारी करतात. तर यांनी CV आणताना काय केलं, CV त्यांनी अर्धा आणला. अर्धा काय आणला? CV अर्धा आणला. ठीक आहे. आणि CV अर्धा आणल्यानंतर जो पार्ट राहिला होता मी त्याला तो परत आणायला सांगितला, म्हणजे V परत आणायला सांगितलं. ठीक आहे. बघा, मी ट्रिक सांगितली. अल्बर्ट आईन्स्टाईन आपल्याकडे आला, CV घेऊन आला आणि तो अर्धा आणला. ठीक आहे. E = 1/2 CV². ठीक आहे. सो दिस इज द ट्रिक टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर इज E = 1/2 CV². CVचं आपण बघितलं होतं, Q = CV. ही व्हॅल्यू इथे पुट केलं, CVची व्हॅल्यू इथे ठेवली, Q, Vला V इथे लिहिलं. पण मग मी काय केलं, या CV² मध्ये मल्टिप्लाइड बाय C केलं, डिवाइड बाय C केलं, तिथून हा फॉर्म्युला रेडी झाला. हा एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाममध्ये विचारतात, व्हॉट इज द एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. मग ते तुम्हाला कोणत्या ह्याच्यात CVची व्हॅल्यू देतील, कोणत्या ह्याच्यात तुम्हाला QVची देतील, कोणत्या ह्याच्यात Q आणि Cची देतील. डिपेंडिंग ऑन द गिवन डेटा वी हॅव टू डिसाइड व्हॉट इज द फॉर्म्युला. ठीक आहे. ओके.
चला स्क्रीनशॉट मारून घ्या. चलो आता आपण कॅपॅसिटरच बघणार आहे, पण त्या कॅपॅसिटरच्या अगोदर ना तुम्हाला थोडं एक बेसिक सांगायचं आहे मला. म्हणजे बेसिकमध्ये अजून बेसिक सांगायचं आहे तुम्हाला. कारण ना प्रॉब्लेम मला कुठं जातो मी सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम मला कुठे जातो, मला जिथं प्रॉब्लेम जातो तिथे तुम्हाला नक्कीच जाणार, 100% जाणार. काय चित्र काढलंय. मला प्रॉब्लेम कुठं जातो, मला प्रॉब्लेम जातो सिरीज आणि पॅरलल ओळखायला. सर किती चिल्लर प्रॉब्लेम जातात तुम्हाला, एवढं सोपं तुम्हाला येत नाही. कुणी सांगेल हे सिरीज आहे आणि हे पॅरेलाल आहे, बरोबर ना? खरंच ना? हे तुम्हाला मी खूप सिंपल काढून दाखवलं. आपल्याला पुढे हे असे, एक मिनटं दाखवतो तुम्हाला कसे आपल्या मनाला येईल तसे वाकडे तिकडे असे सर्किट, हे असे सर्किट, हे असे सर्किट, असे थोडक्यात इतके घाणेरडे घाणेरडे सर्किट आपल्याला समोर जाऊन बघायचे. त्याच्यामुळं मी असं ठरवलं पहिलेच तुम्हाला सिरीज आणि पॅरलेलचा एक बेसिक गोष्ट सांगतो, जेणेकरून तुम्हाला समोर त्रास नाही होणार. एकच बेसिक गोष्ट आहे, पण त्याच्याकडे आपण लक्ष नाही देत. बेसिक गोष्ट बघा, मी या प्रत्येक ह्याच्यासाठी ना स्वतः अभ्यास करतो प्लस ट्रिक अप्लाय करतो. ठीक आहे, कारण ना मी तर इलेक्ट्रिकलचा नाही आहे, त्याच्यामुळं मला ना प्रत्येक गोष्ट नीट थरोली बघावं लागते की काय चुका माझ्या होतात आणि त्या तुमच्या होऊ नयेत. प्रॉब्लेम असा झाला, मी ज्यावेळेस असे लेंदी सर्किटला डील केलं, हे असे सॉल्व करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला कळतच नाही हे याला हा पॅरलल आहे का याला हा सिरीजमध्ये. ठीक आहे, तर मग मी मस्तपैकी जरा अभ्यास केला आणि एक फाइंड आउट केलं की सिरीज कुणाला म्हणावं, पॅरलल कुणाला म्हणावं. ठीक आहे, सिरीज आपण त्यालाच म्हणणार जिथं फ्लो हा कॉन्स्टंट राहतो. फ्लो हा कॉन्स्टंट राहतो. इथून ही वायर आहे, ही वायर इथं कुठे फाटा पडलाय का, त्याला इथे पडलाय का, इथे पडलाय का, इथपर्यंत पडलाय का, नाही. ओके, इथून ही वायर आहे, हे व्होल्टेज, इथून ही वायर आहे, इथपर्यंत फाटा आहे का, कुठे कुठे ब्रांच झाली का, नाही. इथे ब्रांच झाली, एक